नमस्कार. आयुष्य ना कधी-कधी कर्माच्या एका अशा विचित्र चक्रात अडकतं की वाटतं आता यातून सुटकाच नाही. पण श्रद्धेमध्ये खरंच इतकी ताकद आहे का की ती यातूनही आपल्याला बाहेर काढू शकेल? श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या 17व्या अध्यायात एक अशीच बोधकथा आहे जी आपल्याला बरोबर याच प्रश्नाचं उत्तर देते. चला तर मग या कथेमधून श्रद्धेचं खरं सामर्थ्य काय आहे ते समजून घेऊया. तर कथेची सुरुवातच होते एका ब्राह्मण स्त्रीच्या वर्णनाने, जिच्या चेहऱ्यावर ना एक खोल दुःख पसरलेलं आहे. म्हणजे इतकं खोल की ते लपूनही लपत नाहीये. पण प्रश्न हा आहे की असं काय घडलंय तिच्यासोबत? तिच्या या दुःखामागचं नेमकं कारण काय आहे? आणि गंमत म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं हे दुःख फक्त तिचं नाहीये, ते तर तिच्या पतीच्या नशिबाचा जणू आरसा आहे. तिची ही गोष्ट आपल्याला आयुष्याच्या काही अनपेक्षित वळणांवर घेऊन जाणार आहे. बरं, ही स्त्री कोणाची पत्नी होती माहितीये? एका अशा माणसाची ज्याचं नाव एकेकाळी मोठ्या आदराने घेतलं जायचं. तो राजदरबारातला एक मोठा मंत्री होता. पण म्हणतात ना, काळाचं चक्र, ते असं काही फिरलं की सगळा सन्मान, सगळी प्रतिष्ठा गेली आणि त्याची जागा घेतली निराशेने. जणू काही तो एका खोल अंधाऱ्या खाईतच ढकलला गेला. त्याचा भूतकाळ तर कमालीचा उज्ज्वल होता. तो फक्त एक मंत्री नव्हता, तर ज्योतिषशास्त्र आणि इतर अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होता, म्हणजे एकदम निष्णात. त्याची बुद्धिमत्ता तर सगळीकडे प्रसिद्ध होती. मग प्रश्न पडतो की नाही की इतका हुशार, इतका ज्ञानी माणूस असा उद्ध्वस्त कसा झाला? याचं उत्तर बाहेरच्या कुठल्या शत्रूंमध्ये नाहीये. नाही, त्याच्या पतनाचं कारण दडलंय त्याच्या स्वतःच्या कर्मांमध्ये. आणि इथेच आपल्याला कर्म आणि परिणाम हा जो अटळ सिद्धांत आहे ना, त्याची ओळख होते. सोपं आहे, जे पेराल तेच उगवेल. हा फरक बघा, किती धक्कादायक आहे. एकेकाळी ज्याच्याकडे ज्योतिषशास्त्रासारखं गहन ज्ञान होतं, तोच माणूस आता दारूच्या व्यसनात पार बुडून गेलाय. जो कधी प्रतिष्ठित मंत्री होता, तो आता पापकर्मी लोकांच्या संगतीत राहतोय. त्याच्या बुद्धीचं जे तेज होतं ना, त्याची जागा आता एका उद्ध्वस्त आयुष्याच्या काळोखाने घेतली. आणि या सगळ्या पतनाचं मूळ कारण काय? तर ते आहे प्रारब्ध कर्म. आता प्रारब्ध कर्म म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या मागच्या जन्मातल्या किंवा याच जन्मातल्या पूर्वीच्या कर्मांचं एक असं अकाउंट आहे ज्याचं बिल या जन्मात फेडावंच लागतं. त्या मंत्र्याचं दुःख म्हणजे दुसरं तिसरं काहीच नव्हतं, तर त्याच्याच भूतकाळातल्या कर्मांचा तो एक अटळ परिणाम होता. मग आता प्रश्न येतो की या कर्मबंधनातून सुटायला काहीच मार्ग नाही का? पण ही कथा सांगते आहे, मार्ग आहे. आणि जिथे हे कर्माचं चक्र आपल्याला हतबल करताना, बरोबर तिथूनच श्रद्धेचा मार्ग सुरू होतो. चला तर मग बघूया काय आहेत हे उपाय. या कथेनुसार या भयंकर कर्मबंधनावर एकच अंतिम उपाय आहे, आणि तो म्हणजे श्री दत्ताची भक्ती. असं म्हणतात की श्री दत्तावरची अढळ श्रद्धा एका दिव्यासारखी काम करते. कर्माचा कितीही घनदाट अंधार असला ना, तरी हा श्रद्धेचा दिवा प्रकाशाची वाट दाखवतोच आणि त्या कर्माच्या परिणामांची तीव्रताही कमी करतो. मग श्री रामानंद स्वामी त्या स्त्रीला एकदम प्रॅक्टिकल मार्ग सांगतात. ते म्हणतात, बघ, पहिलं काम काय कर, श्रद्धेने व्रत आणि विधी कर, याने मन शुद्ध होईल. दुसरं, पैसे कमव, पण ते चांगल्या प्रामाणिक मार्गाने, कारण चुकीच्या मार्गाने कमवलेल्या पैशाने पुण्यकर्म कधीच होत नाही. आणि तिसरं, त्या प्रामाणिक कमाईतून एखादं निस्वार्थ मोठं पुण्यकर्म कर. म्हणजे बघा, हा मार्ग फक्त आध्यात्मिक नाहीये, तर तो आपल्याला कृती करायला सांगतो. बरं, हे सगळं करून मिळवायचं काय आहे शेवटी? या कथेचं अंतिम ध्येय काय? तर ते आहे खरी मुक्ती. पण ही मुक्ती, किंवा ज्याला आपण मोक्ष म्हणतो, ते म्हणजे नक्की काय, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण सगळेच मोक्ष हा शब्द अनेकदा ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ काय? म्हणजे फक्त दुःखातून सुटका मिळणं की त्या पलीकडेही काहीतरी आहे? या शिकवणीनुसार ना, मोक्ष म्हणजे बाहेरच्या दुःखांपासून पळून जाणं नाहीये, अजिबात नाही. तर मोक्ष म्हणजे आपल्या आतल्या जगातल्या ज्या इच्छा आहेत, आसक्ती आहे, त्या बंधनातून स्वतःला मुक्त करणं. ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे सुख असो वा दुःख ते मनाला शिवूच शकत नाही. आणि हेच आहे खरं आंतरिक स्वातंत्र्य. आणि मला वाटतं या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश इथेच दडला आहे. आपलं शरीर प्रारब्ध कर्माचे भोग भोगत असेल, भोगू द्या. पण भक्तीच्या ताकदीने मनाला त्या दुःखापासून पूर्णपणे वेगळं, अलिप्त ठेवता येतं. याचा अर्थ काय की शरीराचे भोग आणि मनाची मुक्ती या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आणि हेच तर खरं स्वातंत्र्य आहे. तर या श्रद्धेच्या मार्गावर चालून, पुण्यकर्म करून नेमकं काय मिळतं? चला, कथेचा या शेवटच्या भागात आपण या कर्मांच्या गोड फळांबद्दलच जाणून घेऊया. इथे बघा, किती स्पष्टपणे दाखवलंय, प्रत्येक चांगल्या कामाचं एक आध्यात्मिक फळ आहे. उदाहरणार्थ, 1000 ब्राह्मणांना भोजन देण्यासारखं मोठं पुण्यकर्म केलं तर प्रचंड पुण्याई मिळते.
आणि श्रीदत्ताची भक्ती केली तर अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष मिळतो. त्या स्त्रीला 1000 ब्राह्मणांना जेवायला घालण्याचा सल्ला दिला जातो. आता हा जो 1000चा आकडा आहे ना, तो फक्त एक संख्या नाहीये, तर तो त्यागाचं, त्या निस्वार्थ सेवेच्या भव्यतेचं प्रतीक आहे. ज्या व्यक्ती ज्ञान आणि साधनेचं प्रतीक आहेत, त्यांची सेवा करणं हे एक खूप मोठं पुण्यकर्म मानलं जातं. आणि असं म्हणतात की इतक्या मोठ्या निस्वार्थ दानाने इतकी प्रचंड पुण्याई जमा होते की ती आपल्या नकारात्मक कर्मांचा प्रभाव कमी करू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी ईश्वरी कृपेचे दरवाजे उघडू शकते. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतोच की शरीर जरी कर्माचे भोग भोगत असेल तरी मन खरंच त्या दुःखांपासून मुक्त राहू शकतं का? या कथेची शिकवण तर हो म्हणते. ती सांगते श्रद्धेच्या मार्गावर हे नक्कीच शक्य आहे. शारीरिक परिस्थिती कशीही असो, मानसिक स्वातंत्र्य मिळवणं हाच तर मानवी जीवनाचा खरा पुरुषार्थ आहे.